छत्रपती संभाजीनगर महामार्गावर आज सकाळी गोमांस तस्करीचा थरारक प्रकार उघडकीस आलाय। काळी पिवळी वाहनातून गोमांसची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच गोरक्षकांनी सिनेस्टाईल पाठलाग करत संशयित वाहन अडवलं। या घटनेमुळे यस क्लब लिंक रोड चौक परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली। एमआयडीसी वाळूज पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वाहन ताब्यात घेतलं आणि पुढील कारवाई सुरू केली आहे। आज सकाळी साधारण 9:45 सुमारास छत्रपती संभाजीनगर महामार्गावर एक काळी पिवळी वाहनातून गोमांस तस्करी होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली। माहितीच्या आधारे गोरक्षकांनी तत्काळ वाहनाचा पाठलाग सुरू केला। काही अंतरावर यस क्लब लिंक रोड चौकाजवळ त्यांनी वाहन अडवत चालकाला ताब्यात घेतले। या दरम्यान परिसरात मोठी गर्दी झाली आणि काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेख सलीम, पोलीस कर्मचारी इनामे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी संशयित वाहन ताब्यात घेत तपास सुरू केला असून वाहनामध्ये आढळलेला मांस बाबत अधिकृत तपासणी करण्यात येणार आहे आणि संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान या घटनेमुळे महामार्गावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आली आहे। अशोक साटे, एमसीएन न्यूज, वाळूज, छत्रपती संभाजीनगर। 1000 केजी गोमांस पकड़ा गया है और कल पूरे भारतवर्ष में गौ सम्मान अभियान का एक आंदोलन चल रहा है, जिसमें सभी शहर में पूरे भारतवर्ष में हम लोग एक जिलाधिकारी कार्यालय अपने तहसील ऑफिस में एक पत्र देने वाले हैं। गौ माता को पूरे भारत में राजमाता का दर्जा मिला जाए, गौ माता को उनका सम्मान दिया जाए, उसके लिए पत्र है वो और उसके लिए निवेदन है। और मैं सभी भाइयों से निवेदन करता हूं कि सभी इस कार्यक्रम से जुड़े और जितने तादाद में हो सकता है अपने तहसील, अपने कलेक्टर ऑफिस में एक नंबर है 6067777232। इस नंबर पे मिस कॉल दे करके आप सभी लोग उस नंबर से जुड़े। जय श्री राम, जय भारत।